डिक्टल जरी तुम्ही सेम टू सेम म्हणता की नाही, सेम पार्वती ॲक्युरेट एवढा काय होऊ शक्य आहे हो? पार्वती स्वरूप मात्र धारण केलं. देव महादेवांकडे पाहिलं, लक्षात आलं या विष्णू भगवंताला देव प्रभूवरती महादेवांचं संकट टाळण्यासाठी हे आले. आणि या पार्वती स्वरूपाकडे भस्मासुराने पाहिलं आणि भस्मासुर पाहून तर मोहितच झाले. काय रूप आहे, ज्या रूपासाठी आपण मात्र सदैव प्रेमात पडतोय ते आपल्या समोर आले. गेले भस्मासुर विसरून, आपण भस्म करायला आलो कोणाला? महादेवाला गेले विसरून. आणि आवडते त्याच्याकडे लक्ष गेल्यावर काही दुसरं आठवते का हो? तसंच झालं. या भस्मासुराला दुसरं काहीच आठवत नव्हतं, फक्त कोण तर पुढं असलेली पार्वती स्वरूप आहे हेच लक्षात आहे. पार्वतीच आहे. आणि म्हणून झाले हे भस्मासूर. आणि एवढं मात्र पार्वतीला म्हणते, छान दिसते चला, आणि सुंदर दिसते, मन मोहून गेलं आणि तिच्याकडेच पाहत आहे. भस्मासुराला त्याच्या वरदानाला सुटका करण्यासाठी आली होती. आणि ही मग मोहिनी म्हणते कोणाला? भस्मासुराला. भस्मासुर म्हणते चल माझ्यासोबत, तर ही मोहिनी म्हणते तुमच्या सोबत तुझ्यासोबत यायला तर तयार आहे, पण माझ्या भोलेनाथासारखं तुझं काही, माझे भोलेनाथ एवढा सुंदरसा डान्स करतात, एवढा सुंदर तांडव नृत्य करतात, जगात त्यांच्यासारखं कोणी करत नाही. तुम्ही जर आमच्या भोलेनाथांसारखं नृत्य करून दाखवाल, नाचून दाखवाल, डान्स करून दाखवाल तर मी यायला तयार आहे तुमच्या सोबत. याला वाटलं पार्वती येते आपल्या सोबत. आणि म्हणून या भस्मासुराने होकार दिला या पार्वती स्वरूपिणीला. आणि भस्मासुर पार्वतीला म्हणते मी नाचून दाखवेल, पण मला नाचता येत नाही, तू सांगायचं तसं तसं मी करेन. पार्वती म्हणते ठीक आहे, मी जसं सांगेन तसं तसं तुम्ही करायचं. ठरलं दोघांचंही. भस्मासुराने आपलं शस्त्र ठेवलं आणि ठेवलं बाजूला, आणि दोघंही उभे झाले. जशी पार्वती करणार तसंच कोण करणार? भस्मासुर करणार. ठरलंय दोघांचंही. आणि मग काय तर सुंदर असं नृत्य करायला सुरुवात केली. पार्वती करते, जशी जशी पार्वती करते तसं तसं भस्मासुर करायला लागले. वा वा, जय हो. जय हो.
झाले आणि भगवंतानीचा अवतार धारण केला आणि सुंदर असं हे स्वरूप सगळी लीला केली भस्मासुराला भस्म करण्यासाठी. म्हणून म्हटलं अति झाली की माती होते. झाली की नाही बघा, वरदान दिलं होतं, चांगल्या कामी लावलं असतं तर आज मात्र उपयोगी ठरलं असतं. पण ज्याने दिलं त्याच्यावरच प्रॅक्टिस करायची प्रयत्न करायला लागले आणि परिणाम स्वतःच भस्म झाले. म्हणून कोणत्याच गोष्टीचा कला, विद्या, गुण, कौशल्य, सौंदर्य जे काही असेल त्याचा मात्र कधीच गर्व करायचा, कारण गर्वाचं घर एक दिवस खाली झाल्या वाचून राहत. मग ते पद असो, प्रतिष्ठा असो, संपत्ती असो, धन असो, काही का असेना. एवढं लक्षात ठेवून पुढे चालायचं. हीच सांगते ही शिवकथा. अर्धनारी नटेश्वर कोण दिसते? अर्धी नारी आणि अर्धे इकडे पुढे बा, त्यांना दिसलं पाहिजे. हा सांगा आता. अर्धी नारी आणि अर्धे नर. सृष्टीच्या सृजन कार्यात मात्र एक पुरुष तत्वाने किंवा एक स्त्री तत्वाने हे सृष्टी चालत नाही, तर दोघही समान आहे हे दाखवण्यासाठी अर्ध शिव आणि अर्ध पार्वती स्वरूप आहे. हे म्हणजे कोण? अर्धनारी नटेश्वर. नारी अबला नाही, माझंच स्वरूप आहे. शिवाचीच शक्ती म्हणजे नारी आहे आणि जगत निर्माती दात्रीच ताकद ती आपल्या उदरात ठेवते, मग ती काही कमी नाही. हे सांगण्यासाठी अर्धनारी नटेश्वराचं रूप घेतलं. अर्धी पार्वती आणि अर्धे शिव शृंगार म्हणजे हा अर्धनारी नटेश्वर. ही संपूर्ण सृष्टी याच शिव तत्वावरती चालते, कारण देवादिदेव महादेव तो म्हणजे कोणता? अर्धनारी नटेश्वर. आणि हा नटेश्वर अवतार जणू रंगमंचावरती ठेवलेली असते की नाही, नटरंग, त्या नटरंग स्वरूपात आहे. आणि आज आपण देखील सुंदर असं या ठिकाणी नृत्य आविष्कार होणार आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या सुंदर अशा या शृंगारासाठी. सुंदर असं नृत्य डान्स केला की नाही? एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या बरं.